बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी, नाही तेची घेता श्री होईल दुरी निजपंत. नाथिले ते माझे तुझे कोण ओझे वागवी, नाही तेची घेता श्री होईल दुरी निजपंत. तुका म्हणे अंतराय देवी काय जिने ते, नाही तेची घेता श्री होईल दुरी निजपंत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंड हरिनाम सप्ताह, जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण आणि मौजे अकनूर आणि या पारायण सोहळ्यातील आजच्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा माऊली ज्ञानोबराय तुकोबराय गुरुवरी युवक मित्र मंडळ त्या कराडकर यांच्या आशीर्वादाने, या गावचं पारायण मंडळ आणि व्यासपीठ चालक यांच्या प्रेरणेनं, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या आशीर्वादाने माझ्या परमभाग्यानं लाभलेले प्रवचनाकरता निवडलेला अभंग तुकोबराय आपल्या जीवनातल्या दुःखाचं कारण सांगतायत. आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे याचं कारण सांगतायत. महत्त्वाची गोष्ट आहे की जीवनामध्ये दुःख आहे याचीच आम्हाला अजून जाणीव नाही आहे. जर त्याची जाणीव आम्हाला जर झाली तर आम्ही आता ज्या पद्धतीनं वागतोय तसं वागणार नाही. आमचा घोटाळा कुठं झालेला आहे की आम्हाला दुःख आहे ते सुखरूप वाटते. आम्हाला पैसे मिळाले दुःख वाटतं का सुख वाटतं? घोटाळा येत आहे. पैसे मिळाले तर ते सुखरूप नाहीत, ते दुःखरूप आहेत. कारण दुःख वाढवण्याचं काम ते करतात. गरजेपेक्षा कोणतीही गोष्ट जास्त झाली तर ती सुख देत नाही, ती दुःखच देते. पण आम्हाला मात्र ती कशी वाटते? सुखरूप वाटते. म्हणजे आमचं गणित कुठं चुकतंय इथं तुकोबराय आपल्याला मार्गदर्शन करतात. तुकोबराय अभंगातून आपल्याला मार्गदर्शन करताना सांगतात, बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकून. गंमत अशी आहे की तुकोबराय सांगतात की बंधनाचा फासा तोडून टाकू. कारण आपण सर्वजण कशात आहोत? बंधनात आहोत. पटते? नाही पटत. त्यातल्या त्यात कारभाऱ्याला तर अजिबातच पटत नाही. घरातला जो कारभारी असतो त्याला वाटतं मी कुठं बंधनात आहे, मी तर घराचा मालक आहे, मग मला कसलं बंधन आहे? पण बंधनात आहे. कारभारी असला काय, पंतप्रधान असला काय, बंधनात आहे. मग कोणतं बंधन आहे? तर आशेचं बंधन आहे. या आशेच्या बंधनामध्ये आम्ही अडकतोय. ही आशा टाकून दिली की जीवनामध्ये सुखच सुख शिल्लक आहे. आमच्या जीवनातल्या दुःखाचं मूळ कारण काय असेल तर ही जीवनातली आशा आहे. आणि मग ह्या आशेमुळं आम्ही या बंधनामध्ये अडकतो. पुढे जाऊन जर विचार केला, पुढे जाऊन तुकोबराय सांगतात, नाही तेची घेता श्री. म्हणजे जे नाही ते आम्ही सत्य मानतोय. श्री घेणं म्हणजे जे असत्य आहे त्याला सत्य मानणं. आणि मग त्याच्यामुळं काय झालं? जो सत्य असणारा भगवान परमात्मा आपल्यापासून दूर झाला. होईल दुरी निजपंत. निजपंत म्हणजे भगवान परमात्मा, की जिथं आम्हाला पोचायचं आहे, जिथपर्यंत आम्हाला पोचलं पाहिजे ते ठिकाण आमचं काय होतंय? दूर, त्याच्यात अंतर पडतंय. हे अंतर का पडतोय? तर त्याचं कारण आहे की आपण नको त्याला माझं म्हणतो, नको त्या गोष्टीला सत्य मानतो, जे असत्य आहे त्याला सत्य मानतो, आणि जे सत्य असणारा भगवान परमात्मा आपल्यापासून दूर होतो. आणि नाथिले ते, त्याचं दुसरं आणखी कारण, नाथिले ते माझे तुझे कोण ओझे वागवी. आपण सगळ्या गोष्टीला माझं तुझं म्हणून आपण आयुष्य अगदी मरेपर्यंत ह्या गोष्टी माझ्या आणि तुझ्या, माझ्याच्या, मी आणि माझ्याच्या पलीकडे आम्ही कधी गेलोय? याच्या पलीकडचा कधी आम्ही विचार करत नाही. हे ओझं आयुष्यभर आम्ही वागवतो आणि म्हणून दुःख, तुकोबराय सांगतात की आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. का? तर तो निजपंत दूर होतो. आणि शेवटी तुकोबराय सांगतात की तुका म्हणे अंतराय काय देवी काय जिनेते. म्हणजे तुकोबराय सांगतात की देवापासून जर अंतराय पडत असेल आपल्याला तर त्या जगण्याला काही अर्थ नाही. मग ते जगणं नाही. म्हणजे जगणं कशाला म्हणायचं? तर देवातलं आणि आपलं अंतर कमी करणं याला जगणं म्हणायचं आहे. लक्षात ठेवा, संतांच्या भाषेमध्ये आणि आपल्या भाषेमध्ये फरक हा आहे. आपण जगणं कशाला म्हणतो? ल्यावे खावे
असावे सदैव, सदैव बरं असावं, लिहायला बरं असावं, खायला कसं असावं, बरं असावं का चांगलं असावं. घोटाळा इथं आहे आमचा. आम्ही याच्यामध्ये आमचं हित समजतो, मात्र तुकोबाराय सांगतात की याच्यात तुझं हित नाही. याच्यामुळं देवामध्ये आणि तुझ्यात अंतर पडतोय आणि मग तो निजबंध दूर झाला की तुझ्या जगण्याला काय अर्थ नाही. मग याच्यापेक्षा एक काम कर, बंधनाचा फासा तोडून टाक. अशा पद्धतीनं सरळ सरळ याचा अर्थ असावा असं माझं मत आहे. असाच असेल असा नाही. आता थोडंसं आपण भावार्थ याचा आपण बघूया. पहिली गोष्ट, बंधन आहे हेच आम्हाला अजून मान्य नाही. मी मगाशी बोलून गेलो, आम्ही बंधनात आहे हेच मान्य नाही. तुम्ही म्हणाल आम्हाला कुणी बांधलंय? बंधन म्हणजे काय? बांधून ठेवणं. आम्हाला कुठे बांधलंय? आम्ही मोकळे आहे. मी घरातल्याचं सुद्धा ऐकत नाही, मग बाकीच्याचा तर काय प्रश्न नाही. मग मला बंधनात तुम्ही आहे कसं काय म्हणताय? तर ही बंधनं नक्की आहेत कोणती? तुकोबारायांना जी अपेक्षित बंधन आहेत, कोणत्या बंधनामध्ये आम्ही अडकलोय? बरं, बंधनामध्ये अडकण्याचं कारण काय? पहिली गोष्ट, आम्ही बंधनात अडकतोय त्याचं कारण काय? तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तर पहिली गोष्ट, ज्या दिवशी जीव देवापासून स्वतंत्र झाला त्याच दिवशी तो परतंत्र झाला. बंधन म्हणजे काय? पारतंत्र्य. बरं, पारतंत्र्य कोणाला आवडतंय? इथं बसलेल्यापैकी कोणाला पारतंत्र्य आवडतं का? जर पारतंत्र्य आवडत असतं तर आपण इंग्रजांचं पारतंत्र्य झुगारून स्वातंत्र्यासाठी एवढा मोठा लढा दिला नसता. अहो, माणसाचं काय घेऊन बसलाय? पशुला तरी आवडतंय का? पारतंत्र्य पशुला सुद्धा आवडत नाही, मग माणसाला आवडणार नाही विषय नाही. पण आम्ही पारतंत्र्यात आहोत. का पारतंत्र्यात आहोत? तर जीव ज्या वेळेला देवापासून स्वतंत्र झाला, बघा, जीव देवापासून स्वतंत्र झाला त्या दिवशी तो परतंत्र झाला. आम्ही देवाला माझं म्हणत नाही किंवा देवाजवळ राहत नाही. एक महाभारतामध्ये कथा आलेली, कथा थोडक्यात सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल की नक्की आपला घोटाळा कुठं झालाय, आपण परतंत्र कुठं झालो. पुरंजन राजाची कथा आहे. पुरंजन आख्यान म्हणून आहे. हा पुरंजन राजा, त्याचा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे अविज्ञात. पुरंजन राजाच्या मित्राचं नाव आहे अविज्ञात. हा अविज्ञात पुरंजन राजाला नेहमी सांगतो की तू माझी संगत सोडू नको. तू माझी संगत सोडली तर तुझं काय खरं नाही, तुझी अधोगती होणार आहे. तू जर माझ्या संगतीला राहिला तर तुझी अधोगती होणार नाही. असं कोण सांगतोय? पुरंजनचा मित्र, त्याचं नाव काय? अविज्ञात. पण पुरंजनाला हे पटेना. पुरंजनाची इच्छा काय आहे की मला राज्य करायचंय आणि मला राज्य करण्यासाठी एक मोठं नगर पाहिजे की ज्याला भरपूर जागा असली पाहिजे. पुरंजनाचा प्रयत्न आहे नगर मिळवण्यासाठी. पुरंजनाचा मित्र म्हणतोय तू माझी संगत सोडू नको, पण पुरंजन काय तो ऐकत नाही. पुरंजन नगर मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. नगर मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतोय. शेवटी हिमालयामध्ये त्याला एक नगर सापडलं. नगर एवढं मोठं त्याला सापडलं की त्याला 9 दरवाजे होते. किती दरवाजे होते? 9 दरवाजे होते. बरं का, पूर्वी गावाला वेस असायची, बरोबर का, तटबंदी असायची आणि त्याला वेस असायची. एक घोटाळा काय झालाय माहिती आहे का? गावाला पूर्वी वेस होती, घराला उंबरा होता आणि डोक्यावर पदर होता. आता ह्या तिन्हीतलं काहीच राहिलं नाही. गावाला वेस राहिली नाही, घराला उंबरा राहिला नाही, डोक्यावर पदर, म्हणून स्वैराचार चाललाय.
या 3 गोष्टी अशा आहेत महाराज. या 3 गोष्टी आम्हाला मर्यादा शिकवतात. वेस गावाची मर्यादा शिकवतो, उमरा घराची मर्यादा शिकवतो आणि डोईवरचा पदर घरातील संस्काराची मर्यादा शिकवतो. आजकाल हे कोणाला नको आहे, हे बंधन नको आहे. म्हणून तर आता शिकलेल्या पोरी गावाकडं राहायला, बरोबर आहे ना. तुमच्याकडे कसं वेगळं काय आहे का? हो, आताच्या पोरींना सगळं नवरा कुठला पाहिजे, नोकरदार, पण कुठला, मुंबई पुण्यातला, बरोबर ना. कोल्हापुरातला सुद्धा नको, जवळ येते ना, शनिवार रविवार यायला लागते. त्याचं कारण काय, तर तिला गावाकडची बंधनं, गावाकडचे संस्कृती संस्काराची बंधनं तिला नको आहेत. म्हणून शहरातला स्वैराचार तिला पाहिजे. म्हणून हे स्वैराचार कशामुळं, तर या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. आपण किती जरी भौतिक प्रगती केली, किती भौतिक प्रगती करू द्या महाराज, भौतिक प्रगती जेवढी करू ती सगळी भौतिक प्रगती येताना आपल्याबरोबर स्वैराचाराला घेऊन येणार आहे. प्रगती करू नये अशातला विषय नाही, पण प्रगती करत असताना संस्कार धरून प्रगती केली पाहिजे, संस्कार जिवंत ठेवून प्रगती केली पाहिजे. ही आमच्यावरची सर्वात मोठी आताची जबाबदारी आहे. जाऊ द्या. पुरंजनाला नगर सापडलं. त्या नगर एवढं मोठं होतं की त्याला 9 दरवाजे होते. त्यानं पुरंजनी नावाच्या एका स्त्रीबरोबर लग्न केलं. तो त्या स्त्रीमध्ये इतका आसक्त होता की त्याला 100 मुलं झाली. काही दिवसानंतर चंडवेद नावाचा गंधर्व आला आणि चंडवेद नावाच्या गंधर्वानं त्याच्या नगरावरती हल्ला केला. नगर जिंकून घेतलं, जिंकलं, लुटलं, जाळून टाकलं. त्याच्यामध्ये हा पुरंजन गेला. पुरंजन गेला, पण त्याला पुढचा जन्म घ्यावा लागला. पुढचा जन्म त्याला स्त्रीचा मिळाला. का स्त्रीचा मिळाला? पहिल्या जन्मामध्ये तो काय होता, स्त्री आसक्त होता, बरोबर ना. जन्म घेणे लागे, त्या पद्धतीनं हा स्त्री आसक्त असल्यामुळं त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळाला. मलयध्वज नावाच्या राजाबरोबर तिचं लग्न झालं. हा मलयध्वज राजा सुद्धा काही दिवसानं मेला आणि तो मेल्यानंतर ही जी पुरंजन स्त्री आहे पुढच्या जन्मातली, ती रडत बसली होती. आणि रडत बसल्यानंतर त्यावेळेला तिथं अविज्ञात त्याचा जो पूर्वजन्मीचा मित्र तिथं आला आणि तिला समजावून सांगतोय, बाई रडू नकोस. का? पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू स्त्री नाहीस, तू स्त्री नाहीस, तू पुरुष आहेस, तू माझा पूर्वजन्मीचा मित्र आहे. मी तुला प्रत्येक वेळेला सांगत होतो की माझी संगत सोडू नको. तू माझी संगत सोडली आणि म्हणून तुझ्यावरती हे दुःखाचे दिवस आले. आता इथं थोडासा प्रश्न आहे, हा अविज्ञात कोण आहे? पुरंजन कोण आहे? हे नवद्वाराचं नगर कोणतं आहे? हे कथा आहे, पण ही कथा सगळी आपल्याला लागू पडते. हे नवद्वाराचं नगर हे शरीर आहे. 9 ठिकाणी फाटलेला हा 9 छिद्र असलेला हा देह, याच्यामधला जीव हा पुरंजन आहे. हा अविज्ञात कोण आहे? त्याचा मित्र. ज्ञात म्हणजे माहीत असलेला, विज्ञात म्हणजे विशेष माहीत असलेला, आणि अविज्ञात म्हणजे माहीत नसलेला. आम्हाला माहीत नसलेला कोण आहे? आत्मा. आत्मा आम्हाला माहीत नाही. आणि तो आत्मा त्याला सांगतोय की बाबा रे, काय कर, तू माझी संगत सोडू नको. तू माझी संगत सोडली की तुला दुःखाला सामोरं जावं लागेल. आमचं तेच झालंय. आणखी एक उदाहरण सांगतो, आणखी एक उदाहरण. माता भगिनींना जातं माहित आहे का? जातं कुठं बघितलं? लग्नाच्या
कशात? हळद दळताना. आता दळायचा विषय, कारण जातं निघून गेलं, त्याच्यामुळं जातं गेल्यामुळं दळायचं काम आता त्यांच्याकडे नाही. कोणाकडे आहे? आपल्याकडे आहे. पण जातं शेवटी नाईलाजानं आपल्याला लग्नाच्या वेळेला तरी आणावं लागतं. त्या जात्यावर तुम्ही दळलंय कधीतरी, थोडंफार तरी दळलं असेल. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की त्या जात्यामध्ये सोडलेल्या धान्यातलं कोणतं धान्य शाबूत राहतं? कुठं? कोणाच्या भोवती? आरीला जे चिटकून राहिले ते धान्य अगदी जसंच्या तसं आहे, आणि ज्यानं आरीला सोडलंय त्याचं पीठ पडतं. बरोबर आहे का? त्याचं काय होतं? आपलं काय चाललंय? बोला की, आपलं काय पडतंय? मान्य आहे ना? पीठ पडतंय हे मान्य आहे का? कशामुळे पीठ पडतंय? कोणाला सोडलं? आरीला सोडलं. हे दुःखाचं कारण काय? आरीला सोडलं म्हणजे त्याच्यापासून तुम्ही, त्या आरीपासून बाजूला झाला. अविज्ञात सांगतोय तू माझी संगत सोडू नको. अविज्ञाताची संगत सोडल्याबरोबर पुरंजन स्वतंत्र असणारा, त्याला वाटत होतं की मी स्वतंत्र झालो, पण तो काय झाला? परतंत्र झाला. लक्षात ठेवा, पराधीन झाला. पराधीन म्हणजे काय? नाथ महाराज सांगतात, पर म्हणजे मायाजान, जो झाला तियेचे अधीन. पराधीन कशाला म्हणायचा? जो मायेच्या अधीन झाला तो पराधीन आहे. मग आम्ही कोणाच्या अधीन आहोत? मायेच्या अधीन आहोत. सांगा ना मला, यातलं आपल्या हातातलं काय आहे? आपण काय करतोय? वाटतं आपल्याला सगळं मी करतोय, पण करतोय कोण? आपली अवस्था काय मला सांगा. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट पटवून देण्यासाठी एवढं सगळं सांगितलं की आम्ही पराधीन का झालो, परतंत्र का झालो, तर आम्ही भगवंताला सोडलं की आम्ही परतंत्र झालो, आणि परतंत्र झालो की आपण बंधनात अडकलो. आता ही बंधनं कोणाची आहेत? पहिलं बंधन आहे प्रकृतीचं बंधन. प्रकृतीचं बंधन आहे. प्रकृतीच्या बंधनामुळं, मग प्रकृतीच्या बंधनात अनेक बंधन आहेत. पहिलं बंधन सांगतो, जन्म मृत्यूचं बंधन. आम्ही जन्म मृत्यूच्या बंधनाच्या बंधनात आहे. बरोबर आहे? आपल्या हातात आहे. कुठं जन्मायचं, कसं मरायचं, एक सांगू, एक वाक्य बोलून जातो. कधी मरायचं हे नक्की नाही, पण मरायचं हे पटतंय का? कधी मरायचं नक्की नाही, पण मरायचं हे नक्की आहे. मग हे आपल्याला माहीत आहे का नाही? आहे का नाही? आहे. मरायचं नक्की आहे हे माहीत आहे. मग आपण त्यासाठी काय प्रयत्न केला? बोला. आपला प्रयत्न मरण्यासाठी आहे का जगण्यासाठी? जगण्यासाठी. आणि संतांचा प्रयत्न कशासाठी आहे? यासाठी केला. शेवटचा दिस मरण माझे मज केले, आपुले मरण तो झाला सोहळा. हे कोणाचं? आणि आपलं आगा मराहा बोलून सहाती मेलिया तरी, हे कुणाचं? हे बंधनात आहे आम्ही. कोणाच्या बंधनात आहे? जन्ममृत्यूच्या बंधनात आहे आम्ही. मला शास्त्र सांगतं आणि आपल्यालाही माहित आहे, जन्माला येताना आपण काय घेऊन आलोय? बरोबर नाही काय? एक गाठोडं घेऊन आलोय. एक गाठोडं घेऊन आलोय. कशाचं? उपजल्या पिंडा मरण. हे बरोबर घेऊन आलोय, फक्त आपल्याला ती तारीख माहिती नाही. हे लय चांगलं आहे. जर माहीत झालं तर काय होईल? आपल्या जीवनातला आनंद संपेल आणि त्या दिवसाची फक्त आम्ही वाट बघत बसू नुसते. मला पहिलं बंधन मी तुम्हाला सांगितलं. पहिलं बंधन कशाचं बंधन आहे? जन्म मृत्यूचं बंधन आहे. या बंधनातून आम्ही नाही स्वतःला तसा ओढू शकतो. दुसरं बंधन आहे विकाराचं बंधन आहे. आम्ही विकाराच्या बंधनामध्ये आहोत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे विकार आहेत.
आणि या विकाराच्या बंधनामध्ये आहोत. बघा ना तुम्ही, आपली अवस्था काय आहे? तुकोबरायांना विचारा. तुकोबराय सांगतात, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटे बाहेर. कामानं काय केलं माझं? तुकोबराय सांगतात की माझं चित्त नेलं. कुठून नेलं? त्याच्यापासून बाजूला नेलं. त्याचं माझं चित्त त्याच्या चरणाजवळ स्थिर होऊ दिना. कोण? काम. हा काम म्हणजे काय? अरे अशी आहे, देवाच्या जवळ आपण जातो, देवाच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करतो. जितका जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करू तितका आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतो. कारण आपलं चित्त तिथं स्थिर होत नाही. आपले जे विकार आहेत, ह्या विकाराची गंमत अशी आहे बरं का. विकार एकूण 6 विकार आहेत. या 6 विकारांची गंमत अशी आहे. आता दिवाळीत सेल लागला होता. सेल तुमच्याकडे जास्त, तुमचा लय डोळा असतो त्याच्यात. कशावर? सेलवर. कारण तुमचा एक मोठा खूप मोठा गोड गैरसमज आहे, सेलमध्ये स्वस्त मिळतं. स्वस्त द्यायला तो काही वेडा नाही. त्यानं फक्त दाखवलेलं असतं हे सेल आहे, कमी किमतीत आहे, आणि आपण पळतो. बरं जाऊ द्या, सेलमध्ये कितीवर किती फ्री असते? बाय 1 गेट 1 फ्री किंवा गेट 2 फ्री असं काहीतरी असेल. एकावर 1 फ्री किंवा एकावर 2 फ्री. इथं तसं नाही, एकावर 5 फ्री आहे. एकावर 5 फ्री आहे. मनामध्ये फक्त काम निर्माण होऊ द्या, लोभ निर्माण होऊ द्या. काम निर्माण झाला, लोभ निर्माण झाला की बाकीचे सगळे त्याला बोलवावं लागत, ते आपोआप येतात, सगळे मागे येतात. मग क्रोध येतो, मोह येतो, मत्सर येतो, द्वेष येतो, सगळंच परत मग एकाबरोबर. आणि आम्ही त्या सगळ्या बंधनामध्ये काय होतो? अडकतो. आणि मग त्याचा परिणाम काय होतो महाराज? ज्याचं चिंतन करायला पाहिजे आम्ही त्याचं चिंतन करतो का? करतो का? मला सांग. नाही करत. आम्ही चिंतन कोणाचं करतो? दोघांचं करतो. बघा पटतंय का? ज्याच्यावर तुम्ही जास्त प्रेम करता त्याचं चिंतन करता, आणि ज्याचा तुम्ही जास्त द्वेष करता त्याचं चिंतन करता. बरोबर आहे? ज्याचं तुमचं पटत नाही, ज्याचा तुम्हाला राग येतो, तो कधीच तुमचं नाव घेत नाही, पण तुम्ही मात्र दिवसातनं 17 वेळा त्याचं नाव घेता. बरोबर आहे का? आहे का? हे आम्ही चिंतन कशासाठी करतो? त्याचं चिंतन करा. त्याचं नाही, आपलं पटत नाही. पटत नाही म्हणलं की रात्रंदिवस डोक्यामध्ये तेवढं त्याचाच विचार असतो. अरे त्याचा विचार करण्यापेक्षा ह्याचा विचार करा ना. आपलं चुकतंय कुठं आपण लक्षात घेत नाही महाराज. परमार्थ हा चित्ताचा विषय नाही, त्याची घेता शिरी. आम्ही नको ते शिरी घेतोय. बघा ना इथं. बरं, ज्याचा आपलं पटत नाही त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे का? बरं, ज्याच्यावर प्रेम करतोय त्याचंही चिंतन करणं गरजेचं आहे काय? या दोघांपैकी कोण आपला उद्धार करणार आहे तेवढं सांगता का? वैरी उद्धार करणार आहे का प्रेमाची व्यक्ती उद्धार करणार आहे? मग चिंतन कुणाचं करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आमचा उद्धार होईल? त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायला पाहिजे. पण आम्ही त्याचं चिंतन कधी? बरं, कधी अशी आशा वाटते का? जाऊ द्या. तुम्हाला ज्याच्याकडे गाडी नाही त्याला कशाची आशे? गाडीची आशे. गाडी आहे पण ज्याच्याकडे 4 चाकी नाही त्याला कशाची आशे? 4 चाकीची. 4 चाकी आहे पण बंगला नाही त्याला कशाची आशे? बंगल्याची. बरं, ज्याच्याकडे बंगला आहे पण शेती भरपूर नाही त्याला कशाची आशे? बरं, हे सगळं आहे पण देवाची आशे. असं कोण कोण आहे? देवाची आशा आहे. सांगा ना. साधं गंट नाही दोऱ्यातलं. कशाची आशा आहे? तारातलं मिळावं. बरोबर ना? सोन्याच्या तारात गंटन मिळालं, परत लक्ष्मी हार पाहिजे. आशा सांगतोय. या आशेमध्ये आम्ही बरं असं लक्ष्मी हार मिळावा,
लक्ष्मी हार, परत काय बोरमाळ, ते बुटहार, चपला हार असं हे सगळं हार मिळावत असं वाटतं, पण देव मिळावा असं किती जणांना वाटतं सांगा. आपलं चुकतंय कुठं बघा. या बंधनामधली काही बंधनं बाह्य बंधन आहेत आणि काही बंधनं आंतरिक बंधन आहेत. जन्म मरणाचं प्रारब्धाचं बंधन बाह्य आहे, ते आपल्या हातात आहे नाही, ते आम्हाला भोगावंच लागणार आहे, त्यात आम्हाला सुट्टी नाही. बाह्य बंधन आहेत. जन्म मरणाच्या बंधनामध्ये आम्हाला बाकीचं काय बघायचं नाही. आम्ही किती जरी म्हणलं तरी ज्या दिवशी मरणार आहे त्या दिवशी जसं मरणार आहे तसंच मरणार आहे, बरोबर ना. गरुडानं त्याच्या आईला नेऊन अशा ठिकाणी नेऊन ठेवली की यमाला सांगितलं आता तुला तुझ्या बाला सापडत नाही माझी आहे. यम हसलान म्हणला, येड्या तुझ्या माझ्या बाला सापडायची गरज नाही, तिथं एक नाग आहे आणि तो नाग चावून तुझ्या आईचा मृत्यू आहे म्हणून तू नेऊन तिथं ठेवली. जिथं जसा आमचा मृत्यू आहे तसाच होणार आहे. मृत्यू टाळण्याचा कधीही विचार सुद्धा मनात आणू नका. मी आजचं उद्या मरणार आहे. एक लक्षात घ्या, आज ज्या दिवशी मरणार आहे, स्वर्गीय राजूभाई दीक्षित नाव कोणी ऐकले? ऐकले का नाव? राजूभाई दीक्षित स्वदेशी चळवळीचे प्रणेते, खूप मोठा देशभक्त होऊन गेले बरं, खूप मोठे देश. त्यांनी खूप अनेक परकीय ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत की ज्या आपल्या भारताला घातक आहेत त्या कंपन्यांच्या विरोधामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे किंवा लढा उभारला होता आणि त्याच्यामुळं त्यांच्या जीवाला धोका होता. पण ते अख्ख्या भारतभर भ्रमण करायचे, पण एकटेच, आणि तेही रेल्वेनं. VIP ट्रीटमेंट काहीच नाही. शबनम एक काटकत असणार बस, बाकी दुसरा संसारच नाही त्यांचा. ब्रह्मचारी होते, काहीच नाही. त्यांना आम्ही एकदा असाच प्रश्न विचारला होता की म्हणलं भाई आपण फिरताय असं एकटे, पण तुमच्यावरती इतके लोक आज तुम्हाला मारण्यासाठी टपलेले आहेत, तुम्हाला भीती वाटत नाही का? निदान एखादा बॉडीगार्ड तरी बरोबर घ्यायला पाहिजे. त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर खूप गोड उत्तर आहे, मला अजून ते आठवतं. त्यांनी सांगितलं की म्हणले हे पहा, त्यांनी हिंदीत बोलले, मी मराठीत सांगतो. हे पहा म्हणले, ज्या दिवशी मी मरणार आहे त्याच्या अगोदर मला कुणीही मारू शकत नाही आणि त्याच्यानंतर 1 सेकंद मला कोणी वाचवू शकत नाही. मग मी कशासाठी अंगरक्षक, तो काय करणार आहे माझं? हे वास्तव आमच्या लक्षात आलं पाहिजे. हे आमच्या हातातलं नाही, ही बाह्य बंधन आहेत. पण काही बंधनं अशी आहेत की ती बंधनं आम्ही घेतलेली आहेत. मला सांगा, आमचा संसाराबद्दल, संसार एकमेव खरा असणारा संसारच आहे, हे बंधन कोणी घेतलं हो? या बंधनात कोणी अडकवलंय आपल्याला? कोणी अडकवलं? म्हणा की आई बापाने अडकवलं. असं कधी होतं का तुम्ही लग्नाला तयार नव्हता तरी बी तुमच्या आई वडिलांनी बळजबरीनं तुमचं लग्न लावून दिलं? असं कोण आहे काही? अहो, लग्न होईपर्यंत चेन पडत नाही. ही बंधनं कुणी घेतलीत? आपण घेतलेली आहेत. पोपट असतो ना, पोपट त्या नळीवरती बसलेला असतो. नळी कशी झाली तरी पोपट नळीला, त्याला तुम्ही वडून काढा, पाय तुटल, पण तो नळी सोडत. कळलं का? नाहीच कळलं अजून. मला काय म्हणायचं, नळी सोडत. आपली तीच अवस्था आहे. आपण तरी नळी सोडतोय का? बघा ना, आपण त्या चिटकलोय त्या नळीला, आम्हाला कळत नाही. आणखी एक पोपटाचं आणखी एक उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळात बघा, एक पोपट एक भविष्य बघणारे असायचे बघा, यात्रेत वगैरे बसायचे आणि त्यांच्याकडे एक पोपट असायचा आणि बाहेर अशा कार्ड ठेवलेली असायची आणि त्या पोपट
काय करणार ते उघडलं. कोण गेला त्यांच्याकडे बघायला की त्यानं काय करायचं, त्यानं पिंजऱ्याचं दार उघडायचं, पोपटानं काय करायचं, बाहेर यायचं, त्यातलं योग्य ते कार्ड काढायचं आणि तिथलं काही 2 दाणे टाकले असतील डाळिंबाचे ते खायचे आणि परत. आता मला सांगा, पिंजरा उघडल्यानंतर पोपटाला काय मिळालं? काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? उडून जायला पाहिजे. तो काय करतोय? दाणे खाऊन परत काय करतोय? कुठं जाऊन बसतोय? कळलं का नाहीच कळलं? पोरांनी जरा झिडकारलं की वारीला जाते. घरात काही जर कुरबुर झाली तर पंढरपूरला वारीला जाते. आणि वारीला गेलं तिथं 4 दिवस वारी तिकडे तिकडे फिरलं, राग कमी झाला की परत येऊन कुठं अडकतंय? हे 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 बंधन कुणी घेतलंय? आपलंच आहे ना. या बंधनामध्ये आम्ही अडकलो. म्हणून तुकोबराय म्हणतात, हे बंधन तोडायचं असेल तर तुम्हालाच तोडावं लागेल, दुसरं कुणी तोडणार नाही. कारण ही बंधनं आपण घेतलेली आहेत, ही आशेची बंधनं आपण घेतलेली आहेत, आपण टाकून दिली पाहिजे. इंद्रियांची बंधनं सांगा ना मला. इंद्रिय आपण किती इंद्रियांच्या अधीन आहे? इंद्रियांचे दिनी आम्ही केलो नारायणी. बरोबर का? समजा आता प्रसाद असतो, या प्रसादामध्ये समजा आचार्यांच्याकडून मीठ टाकायचं विसरलं, किती जण खाल्लं? कशातच मीठ नाही. भातात मीठ नाही, भाजीत मीठ नाही, शिऱ्यात नाही, भाकरीत नाही, कशातच मीठ नाही. आणि असा स्वयंपाक तुमच्या पुढं आणला, किती जण आपल्यापैकी खातील? नाही का? चव नाही. बरं, आता दुसरा प्रश्न विचारतो. खायासाठी जगायचं का जगायसाठी खायचं? जर जगायसाठी खायचं म्हणलं तर मग आळणी हेन बघायची. मग कशासाठी जगतोय? कशासाठी खातोय आम्ही? जगायसाठी खातोय का खायासाठी जगतोय? कुणाला चालत नाही वो बिगर मिठाचं? याला चालत नाही का तिला चालत नाही? कुणाला चालत नाही? तुम्ही ठरवून बघा, चला नाही ना मीठ, मी खाणारच आहे असं ठरवून बघा, निश्चय करा. तुम्ही घ्याल तोंडामध्ये घाल, पण तुम्ही चावत नुसतं तिथंच बसाल. गिळू देणार कोण? म्हणजे आम्ही कुणाच्या अधीन आहे? बोला की आम्ही कुणाच्या अधीन आहे? आहे की नाही? म्हणजे इंद्रियांच्या अधीन आहे. जाऊ दे, अजून एक उदाहरण सांगतो. मला सांगा, आपण चहा पिता का? तुम्ही पिता ना? हा, मग चहा पिता, मग बशीनं तुम्हाला तोंडाला लावलंय का तुम्ही बशीनं तोंडाला लावलंय? तुम्ही लावली, चुकलंय. बशीनं तुम्हाला तोंडाला लावलंय. तंबाखू खाणाराला माझा प्रश्न आहे, तुमच्या चिमटीमध्ये तुम्ही तंबाखू घेता चिमटीमध्ये, मला सांगा, तुम्ही तंबाखूच्या चिमटीत आहे का तुमच्या चिमटीत तंबाखू आहे? चुकतंय इथं. तुमच्या चिमटीत तंबाखू नाही, तंबाखूच्या चिमटीत तुम्ही. का? त्याचं कारण सांगतो. चहाचं टायमिंग झालं, जमतं का? सुननं थोडा वेळ केला इकडं तिकडं तर चालतं का? चहाला थोडा उशीर झाला तर चालतं का? नाही चालत. म्हणजे कुणाच्या ताब्यात आहे? बशीच्या ताब्यात तुम्ही ऐका, बशी तुमच्या ताब्यात आहे. तंबाखू ध्यान झाल्यानंतर चैन पडतो का तंबाखू खाण्याशिवाय? पडतो का? नसेल तंबाखू तर काय करतं? कितीही मोठा असला तरी तंबाखू जर खिशात नसली, तलब झाली तर भिकाऱ्यासारखं जाऊन दुसऱ्याच्या पुढे तंबाखू दे म्हणतं. मग कोण कोणाच्या चिमटीत आहे सांगा? तंबाखूच्या चिमटीत आपण आहे का आपल्या चिमटीत तंबाखू आहे? मग कोण कोणाच्या बंधनात आहे? मग ही बंधनं कोणी घेतली? आंतरिक बंधन आहेत. आणि ही बंधनं टाकून कोणी द्यायचे? आम्ही टाकायचे. का टाकायचे? कारण हे सगळं जी बंधनं आपण सांगतोय ही सगळी बंधनं नाहीतीची आहेत. यातलं एकही बंधन आमच्या कामाचं नाही. आणि मग त्याच्यामुळं काय होतंय की आम्ही नको ते आमच्या शिरावरती घेतल्यामुळं जिथं आम्हाला जायचंय
जिथं आम्हाला पोहोचायचंय ते ठिकाण आमचं काय होतंय, दूर जाते, दूर जाते. आई बापू, सगळ्यात मोठा आमचा तोटा जर कोणता असेल तर तो आहे, तो भगवान परमात्मा आमच्या जवळ आला पाहिजे, आम्ही भगवान परमात्म्याच्या जवळ गेलो पाहिजे. आजची अवस्था अशी आहे महाराज, आज आमची अवस्था अशी आहे, आज आम्ही विषयाधीन आहोत, आम्ही बहिर्मुख आहोत, अंतर्मुख नाही. आम्ही इंद्रियांच्या पाठीमागं पळतो. आम्ही सुख विचारतो, कोणाला विचारतो? इंद्रियांना विचारतो. आणि मग इंद्रिय सुखाचा पत्ता सांगतात, विषया वाचून काही अनिक सर्वता रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रिय सांगतात अरे विषयाशिवाय दुसरं कशात सुख नाही, आणि आम्ही मग त्या विषयांच्या पाठीमागं पळतो महाराज. आणि मग नाही तेची घेता श्री होईल दुरी निजपंत, तो भगवान परमात्मा आमच्यापासून दूर जातोय. मायबापू, सगळ्यात आमचं महत्त्वाचं जर उद्दिष्ट काय असेल, मनुष्य देहामध्ये आलाय ना, तर मनुष्य देहामध्ये आल्यानंतर भगवंताची प्राप्ती हा सगळ्यात मोठा आमच्या जीवनाचा उद्देश आहे. देवे दिला देह हा भजना गोमटा. कशासाठी देवानं देह दिलाय? भजनासाठी दिलाय. आम्ही तो भजनासाठी वापरत नाही, आम्ही फक्त भोजनासाठी वापरतोय महाराज. ही खूप मोठी शोकांतिक आहे. आम्हाला तो निजपंत सापडला पाहिजे, आम्हाला तिथपर्यंत गेलं पाहिजे. पण तिथपर्यंत जायचं म्हणजे काय करायचंय? आम्ही नाही ते नाचिले ते माझे तुझे कोण ओझे वागवी. आम्ही कशात अडकलोय? माझ्यात आणि तुझ्यात. मला सांगता का, आपली बघा ना तुम्ही, आपली धाव कुठंपर्यंत आहे? आपण दोनच शब्दाच्या भोवती आपलं अख्खं आयुष्य जातं. मी. या दोन शब्दापेक्षा आपल्याला तिसरा शब्द काय माहित आहे तेवढं सांगता का? तुम्हाला म्हणत नाही मी, आपल्याला म्हणतो. काय आपल्याला माहित आहे? आपण या दोनच शब्दाच्या भोवती अख्खं आयुष्य जातं. बरं, जाऊ द्या. पण या दोन शब्दाच्या भोवती फिरत असताना मी कोण आहे आणि माझं कोण आहे हे जर कळालं तर या दोन शब्दातच आमचा उद्धार होतो. घोटाळा असा झालाय, हा देह म्हणजे मी आणि हे देह संबंधी म्हणजे माझे. म्हणून आम्हाला होईल दुरी निजपंत. म्हणून आमच्यापासून तो भगवान परमात्मा, तो आम्हाला जवळ पाहिजे असेल तर अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी देव आहे, ही पहिली भूमिका आमची निर्माण झाली पाहिजे. नाथिले ते माझे तुझे, हे सगळं नश्वर आहे. हे माझं तुझं आम्ही ज्याला म्हणतोय ते माझं तुझं नाहीच आहे. हे ओझं आहे नुसतं. तुकोबराय म्हणतात कोण ओझे वागवी. अरे कुठं ओझं वागवतो? त्याच्यापेक्षा तू मी कोण आहे तर मी अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी देव आहे, याची पहिली जाणीव झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, माझं कोण आहे? कोण आहे माझं? पोरं, बायको, नवरा, कोण आहे माझं यातलं? मग माझं कोण आहे? फक्त आणि फक्त आपला तो एक देव आहे, फक्त माझा आपला असणारा फक्त देव आहे. यातलं कुणीही माझं नाही. मला सांगता का, तुमच्याकडे मेल्यानंतर सुपात हात घालायची पद्धत आहे का? आहे ना? मग जमलं. आमच्याकडे घालतात, तुमच्याकडे म्हणलं कसं काय? कशासाठी सुपात हात घालायचं? बोला की, सुपात हात कशासाठी? काय सुपात काय ठेवलेलं असतं? बरोबर. आणि तो हात कुठे ठेवायचा असतो? सुपातल्या धान्यावर. याचा अर्थ काय माहित आहे? नाही. त्याला शपथ घ्यायला लावतो आपण. या अण्णा शपथ, मी माझ्या बरोबर काहीही घेतलेलं. कोणाची शपथ घेतोय? मडेची. कोण घेतोय? जिवंत असलेला मेलेल्याची शपथ घेतो की या अण्णा शपथ, मी माझ्या बरोबर काहीही घेतलेलं नाही. पण शपथ घेणाराला हे कळत नाही, उद्या माझी पण.
अशीच शपथ घेणार आहे. मग जे गोळा करायला पाहिजे ते गोळा करत नाही, नको ते गोळा करतं. नाथिले ते माझे तुझे, कोण ओझे वागणार, कुठलं ओझ वागवत बसतोय आयुष्यभर. तुकोबराय सांगतात, मी कोण आहे ओळख आणि माझं कोण आहे ओळख, बस दुसरं काय करू नको. एवढंच जर केलंस ना तर तुझ्या जीवनामध्ये निजबंत दूर राहणार नाही, सुखच सुख मिळेल. लक्षात ठेवा, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे शेवटी जीवनामध्ये फक्त आणि फक्त सुख आणि सुखच मिळेल आणि सुख आणि सुख शिल्लक राहील. कधी, जर निजबंत दुरी न होता जवळ आला तर. आणि मग शेवटी तुकोबराय सांगतात, तुका म्हणे अंतराय देवी काय जिनेते. तुका म्हणे अंतराय देवी, हा शब्द थोडा इकडे घ्यायचा. म्हणजे देवापासून अंतराय काय उपयोगाचा, म्हणजे अंतराय जर असेल तर काय जिनेते. त्या जगण्याला जगणं म्हणत नाहीत महाराज, त्या जगण्यात अर्थच नाहीये. काय अर्थ आहे मला सांगा. अरे जी गोष्ट आम्हाला मिळायला पाहिजे, ज्या गोष्टीसाठी आम्ही आयुष्यभर प्रयत्न करायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न न करता आम्ही रात्रंदिवस जर नको त्या गोष्टीच्या पाठीमागं, नश्वर गोष्टीच्या पाठीमागं लागलो. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. तुकोबराय का सांगतात हे, तर कर्मजन्य आणि धर्मजन्य दोन्ही नाशिवंत आहे. कर्मानं तयार होणारं नाशिवंत आहे, नवे नवे धर्मानं तयार होणारं सुद्धा नाशिवंत आहे. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मपद सुद्धा दुःख आहे, कारण त्यालाही एक दिवस मरावं लागतंय ना. मग तया पुण्याची पावती सर, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. का, अरे दुःख आहे, त्याला मरावं लागतं. तिथं सुख आहे, भौतिक सुख आहे स्वर्गामध्ये, पण आत्यंतिक सुख आहे का. म्हणून तुकोबराय सांगतात, मला ती ब्रह्मपद नको आणि तुमचं इंद्रपद पण नको. मग काय पाहिजे, आता दृष्टी पुढे आईसा चितूर आहे. निजबंत दुरी होतो ना, तो निजबंत दुरी नाही झाला पाहिजे. तू माझ्या डोळ्यासमोर असाच उभा राहायला पाहिजे. आणि डोळ्यासमोर म्हणजे माझ्या चित्ताचा विषय कोण झाला पाहिजे, नारायण झाला पाहिजे. भक्त ऐसे जाणं जे देही विदा, विषय तो त्यांचा झाला नारायण. आमचा विषय नारायण झाला पाहिजे. आमचा आजचा विषय संसार आहे, संसार. रात्रंदिवस आम्ही कशाचं चिंतन करतोय, संसाराचं चिंतन करतोय. कधी मला सांगता का, स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा आले, पडले का स्वप्न कोणाला? नाही पडलं, नाही पडलं. बर, पण गुंट्याला 2 टनाचा उतार पडला. स्वप्न पडलं का? कारखान्यानं 3000च्या ऐवजी 5000 यावर्षी दर दिला. स्वप्न पडलं ना, पडलं का? भाऊबीजेला भावानं पैठणी घेतली, स्वप्न पडलं का? पडलं हो. पण असं कधी झालंय का? तुकोबरायांना न्यायला विमान आलं तसं मलाही न्यायला विमान आलं आणि त्या विमानामध्ये बसून मी चाललोय, असं कधी स्वप्न पडलं का? हे स्वप्न पडावं की पडू नये, पडलं पाहिजे. मग पडण्यासाठी काय करावं लागेल? देऊ आशा. जोपर्यंत आम्ही आशा टाकून देत नाही तोपर्यंत ही स्वप्न येणार नाही. आजही लक्षात घ्या. मग आता काही जण म्हणतील, महाराज आता वेळ संपलाय, आता महत्वाच्या मुद्द्याकडे या. हे सगळं करायचं आहे आम्हाला, तुम्ही सांगितलं तर त्या पद्धत, तुकोबरायांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्हाला बंधन तोडायचं आहे, आशा टाकायचे, सगळं करायचं आहे. हे नाही त्याची घेता श्री हे पण टाकून द्यायचं आहे, आम्हाला निजपंत जवळ घ्यायचं आहे. पण याच्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? तर त्याच्यासाठी एकच काम केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. कलियुगी उद्धार कलियुगा माझी करावे तेने नारायण देईल भेटी. हो, सगळ्यात चांगला, सगळ्यात श्रेष्ठ युग कोणतं हा जर म्हटलं तर सगळ्यात श्रेष्ठ कलियुग आहे. कलियुग आहे. नाहीतर काही जण म्हणतात नाही नाही सत्ययुग आहे, द्वापर. नाही नाही नाही, सगळ्यात श्रेष्ठ युग कलियुग. सगळ्यात सोपा देव कलियुगात आहे, लई सोपा आहे.
मुखी नाम किती सोपं आहे, इतकं सोपं करून दिले तरी आम्हाला, कारण पूर्वी यज्ञ करायची किंवा पूजा करायची त्यातलं काहीच आपल्याला जमणार नाही महाराज. म्हणून देवाने आपल्याला सोपं, कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन सांगितलं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करूया. नामस्मरण जितकं शक्य आहे तितकं नामस्मरण करूया. आपण जेवढं नामस्मरण करू ना तेवढं आपलं आणि त्याच्यातलं अंतर कमी होईल. एक सांगू तुम्हाला, पहिली गोष्ट, अजून आपलं तोंडच त्याच्याकडे नाही. मी म्हणतोय ते पटतंय का बघा. आपण देव इकडं आहे आणि आपलं तोंड इकडं आहे. आपलं देवाकडं तोंडच नाही अजून. मला एक अपेक्षा आहे, मरेपर्यंत माझं नुसतं तोंड जरी देवाकडे झालं तरी मी भरपूर मिळवलं. अंतर कमी व्हायचा विषय खूप दूरच आहे, खूप लांबची गोष्ट आहे. फक्त आमचं देवाच्या विरुद्ध जे तोंड आहे ते फक्त देवाकडे होण्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. जीवनातली आशा आपोआप निघून जाईल. आपण एखादी गोष्ट टाकून द्यायची जर म्हटलं ना तर ती टाकली जात नाही, उलट ती, तुमच्या लक्षात घ्या, एकादशी दिवशीच भाकरी जास्त खाऊ वाटते. खरं आहे ना. एरवी दिवसभर उपाशी असाल, भाकरीची आठवण होणार नाही, पण एकादशी दिवशी मात्र, कारण त्या दिवशी एकच जाणीव असते, आज माझा उपवास आहे आणि म्हणून ती भाकरी जास्त खाऊ वाटते. तसं तुम्ही एखादं बंधन टाकून द्यायचं म्हटलं, प्रयत्न केला, याच्यासाठी सोपा प्रयत्न, नामस्मरण केलं की ही बंधनं आपोआप सगळ्या गोष्टी निघून जातात, काहीही शिल्लक राहत नाही. हे रामबाण औषध आहे हो, रामबाण हे सगळं रोग घालवून टाकते. फक्त एकच, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, त्या भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण केलं तर निश्चितच तो भगवान परमात्मा आपली सगळी बंधनं टाकून देईल, या बंधनातून आम्हाला मुक्त करेल आणि आपल्याला जवळ घेईल. आता यातली एक थोडीशी शंका आहे, तेवढी सांगतो आणि थांबतोय. नामस्मरण आम्ही करतो, परंतु आमचं घोटाळा असा होता, इथं जे नामस्मरण करत असतील त्यांच्यासाठी सांगतो, त्यांना हा प्रश्न कधी कधी पडला असेल, हातात माळ घेतल्याबरोबर डोक्यात नको ते वाईट 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 विचार यायला सुरुवात होते. बरोबर आहे का? बरोबर आहे ना. सगळ्यात हा अनुभव मी स्वतः घेतलाय, म्हणून मी सांगतो की माळ घेतली, माळ हातात नसताना निवांत असते, डोकं शांत असते, पण माळ घेतली की डोक्यामध्ये नको ती वाईटात वाईट विचार यायला सुरुवात होते. मग मात्र आमचं मन तिथं लागत नाही. याचं कारण काय? याचं कारण आहे, आम्हाला हा नरदेह मिळाला किंवा हा देह मिळाला, कशामुळे मिळाला? कर्मामुळे मिळाला. बरोबर. ही कर्म किती जन्माची आहेत, किती दिवसाची आहेत? हे संस्कार जे आमच्यावरती आहेत, हे पापाचे, संसाराचे किंवा नको ते डोक्यावर घेण्याचे संस्कार किती जन्माचे आहेत? किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्म घेतले तरी प्रत्येक जन्मातले संस्काराचं गाठोडं आम्ही बरोबर घेऊन आलोय. मग इतक्या हजारो जन्माचे जे संस्कार आहेत, हे संस्कार एवढ्या सहजासहजी जातील? 2 मुलं आहेत, 2 लेकरं आहेत, दोघांना अगदी पांढरी शुभ्र लेलनची कपडे आणली आणि घालायला दिली. एकानं काय केलं, घातली आणि दुसऱ्याच दिवशी लगेच काढून धुवायला दिली. एकानं मात्र 4 महिने काढलीच नाही ती आणि 4 महिन्यानं धुवायला दिली. मला सांगा आता ह्यातलं स्वच्छ कोणतं होईल आणि लवकर स्वच्छ कोणतं होईल? ज्यानं दुसऱ्याच दिवशी दिलं, ज्यानं मळवलंच नाही ते लवकर स्वच्छ होईल. ज्यानं 6 महिने चांगलं त्याचा रंगच बदलून टाकला ते स्वच्छ सहजासहजी होईल का? अरे मग हे अनंत जन्मीचं मळालेलं आहे, हे धुण्यासाठी, हे स्वच्छ करण्याचं एवढी घाई करण्याची गरज नाही.
कधी होईल त्याच्यावर भार टाकावा. तुला कधी करायचं तेव्हा कर, पण मी आता तुला सोडत नाही. फक्त नामस्मरण बस, बाकी मन लागत नाही. नाही लागू द्या, एक दिवस मन लागल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस येईपर्यंत आम्ही संयम ठेवला पाहिजे आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. नवे नवे या जीवनातून, या बंधनातून सुटण्यासाठी आम्ही आशा टाकली पाहिजे. आम्ही नको तिकडं आशा करण्यापेक्षा आमच्या आशेचा विषय भगवान परमात्मा झाला पाहिजे, एवढीच एक अपेक्षा व्यक्त करूया. आपण त्या पद्धतीनं सर्वजण प्रयत्न करूया. नवे नवे भगवान परमात्मा आपल्याला तशी प्रयत्न करण्याची सद्बुद्धी देवो आणि त्या सद्बुद्धीला भगवान परमात्म्याने यश देवो, अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो.